नमस्कार माझे मित्रमैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण नवीन एक वॅकन्सी बघणार आहोत. ही वॅकन्सी आहे हरियाणा NHMची आहे, CHOची. ॲप्लिकेशन फॉर्म ह्याचे निघालेले आहेत. तर आपण आता हे ॲप्लिकेशन फॉर्म हे डिटेलमध्ये बघूयात. तर ही नाही का वॅकन्सी निघालेली आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये नाही का आपले 29 जुलै ही आपली लास्ट डेट राहणार आहे. तर आपण आता बघूयात पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ. तर ह्याच्यामध्ये हायलाईट्स काय सांगितलेत त्यांनी. हरियाणाचे NHMची वॅकन्सी आहे. ॲप्लिकेशन फॉर्म निघालेत. एक्झाम ऑथॉरिटी दिलेली आहे आपल्याला आणि स्टेट हेल्थ सोसायटी पण आहे हरियाणाची. तर हे जॉबचं जे टाईप आहे ना, याच्यामध्ये गव्हर्मेंट जॉब आहे. ॲडव्हर्टाईजमेंटचा हा नंबर दिलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर वॅकन्सी नेम आहे हरियाणा CHO. रिक्वायरमेंट मिड लेवल हेल्थ प्रोव्हायडर्स कम्युनिटी हेल्थ ऑफिसर 2026 असं सांगितलेलं आहे. सॅलरी ऑफ द पोस्ट म्हणजे सॅलरी किती देणार आहेत, 25,000 देणार आहे सॅलरी. ह्याच्यामध्ये सॅलरी छान आहे, 25,000 सॅलरी देणारे पर मंथला सॅलरी एवढी असणार आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सी पण 328 टोटल नंबर ऑफ वॅकन्सी निघालेले आहेत. ह्याच्यामध्ये एवढी पोस्ट आहेत. ह्याच्यामध्ये स्टार्टिंग डेट त्यांची सांगितलेली आहे. फॉर्म आपण ॲप्लिकेशन अप्लाय करायची आणि ऑनलाईन मोडवरती अप्लाय करायचं आहे. 29 जुलै 2026 ह्या तारखेला आपल्याला फॉर्म फिलअप करायचे आहेत. आणि ह्याची लास्ट डेट सांगितली त्यांनी 15 ऑगस्ट 2026 ते 5 वाजेपर्यंत आपण हे फॉर्म भरू शकतो. म्हणजे अजून ह्याची डेट लांब आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी ही वॅकन्सी अगोदर अपलोड करण्यात आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये नाही का आपण आता बघूयात स्क्रीनिंगमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे. रायटिंग टेस्ट आहे. ही रायटिंग टेस्टमध्ये 18 ऑगस्टला हे रायटिंग टेस्ट घेणार आहेत. आणि काउन्सिलिंगची डेट त्यांनी सांगितलेली आहे 20 ऑगस्टला हे काउन्सिलिंग घेणार आहेत. जॉब लोकेशन हे फक्त हरियाणासाठीच आहे आणि त्या ठिकाणीच जॉब लोकेशनसुद्धा असणार आहे. तर त्यांनी ही वेबसाईटसुद्धा दिलेली आहे www.nrhm.haryana.government.in. ह्या वेबसाईटवरती जाऊन आपण इलिजिबिलिटीचे क्रायटेरिया वगैरे हरियाणाचे NHM CHOचे आपण एक्झामचं बघू शकतो. तर ह्याच्यामध्ये आता एक्झाम कोणाकोणासाठी आहेत आपण ते शॉर्टकटमध्ये बघूयात. तर ह्याच्यामध्ये का BA-MS डिग्रीवाल्यांसाठी आहेत. 328 पोस्ट आहेत. तर ह्याच्यामध्ये नाही का म्हणजे MLHS CHOs ही जॉब राहणार आहे. NHMद्वारे असणारे आहे ही जॉब. ह्याच्यामध्ये नाही का आयुष्यमानचे हे 11 डिस्ट्रिक्ट जे आहेत ना, ते इन्क्लूड होणार आहेत. हे त्याच्यामध्ये नाही का डिस्ट्रिक्टचे नाव आहेत आणि टोटल आणि आपल्या कॅटेगरी वाईज हे डिवाईड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये नाही का इम्पॉर्टंट जे आहे ना आपलं इम्पॉर्टंट काय आपण ते बघूयात. इव्हेंटमध्ये ह्यांनी सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट 19/7/2026. 29/7/2026 ह्या तारखेला काय होणार आहे, ओपनिंग होणार आहे ॲडमिशनची. ऑनलाईन फॉर्म अप्लाय करायची आणि 15/8/2026 हे क्लोजिंग डेट आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये डेट, टाईम, वेन्यू सगळं सेट करून दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. तसंच ह्याच्यामध्ये नाही का आपण जे फॉर्म फिलअप करणार आहोत ते आपण केअरफुली फॉर्म फिलअप केला पाहिजे. त्याच्यानंतर इसेन्शियली इलिजिबिलिटी दिलेलं आहे याच्यामध्ये नाही का कोणाला इलिजिबिलिटी आहे तेच बघूयात आपण. BA-MS ह्यांना अप्लाय करता येतो हा फॉर्म. गव्हर्मेंट त्यांचं रजिस्ट्रेशन पाहिजे आणि मेडिसिनचं हरियाणाचं त्यांचं रिन्युअलचं रजिस्ट्रेशन हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये एज लिमिट दिलेली आहे 18 ते 42 वयापर्यंत तुम्ही हे फॉर्म अप्लाय करू शकता. जर हिंदी संस्कृत असेल, मॅच्युरेशनची लेवल असेल तर तरीही चालेल. आता ह्याच्यामध्ये आपल्या रजिस्ट्रेशनची फीस काय दिलेली आपण ते बघूयात. जनरल OBC EWCसाठी नील आहे आणि SC ST PHसाठी पण नील आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये CHOची फॉर्म अप्लाय करायला कशाची फीसची गरज नाही आहे. सिलेक्शन ऑफ द प्रोसेस NHM अँड CHO एक्झाम. तर आपण एक्झाममध्ये कसे सिलेक्शन होणार आहे ते बघूयात. NHM हरियाणा सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन स्क्रीनिंग टेस्ट अँड काउन्सिलिंग. ह्याच्यानुसार ते आपलं सिलेक्शन करणार आहेत. कंप्रेशन नोटमध्ये ह्याने दिलेलं आहे 3 वर्षाचं ह्याचं बॉन्डिंग वगैरे असणार आहे. बॉन्ड वगैरे ते कंप्लीट करून घ्यावं लागतं आपल्याला. 3 वर्षाला हे रिन्युअलीचं बॉन्ड असतं.
तर ह्याच्यामध्ये नाही का फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे, थर्ड इयरचे आपले जे मार्क्स आहेत ते इन्क्लुडिंग होतील आणि हे 24 आवर्स आपल्याला त्याच्यामध्ये राहावं लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण त्याला बेसिक केअर काय काय देणार आहोत, त्याच्यामध्ये नाही का 12 सर्व्हिस आपण देऊ शकतो. मॅटर्नल हेल्थ केअर पण द्यायची आपल्याला, निओनेटल इन्फंट केअर पण द्यायची आहे, चाइल्डहुड अडोलेसन्स रिप्रोडक्टिव्ह हेल्थ केअर सर्व्हिस द्यायची. नंतर मॅनेजमेंट ऑफ द कम्युनिकेबल डिसीज पण आहे, नंतर मॅनेजमेंट नॉन कम्युनिकेबल डिसीज, नंतर बेसिक ऑप्थल्मिक केअर आहे, ENT केअर आहे आपल्याला. ही सर्व्हिस सगळी आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत त्यांना, पेशंटला. नंतर स्क्रीनिंग अँड बेसिक्स मॅनेजमेंट, मेंटल हेल्थ अलाइनमेंट द्यायचे आहेत. नंतर बेसिक डेंटल केअर द्यायचं आहे, नंतर बेसिक जेनेटिक केअर द्यायचं आहे. नंतर इमर्जन्सी मेडिकल जी कोणती केअर आहे आपली ती त्यांना प्रोव्हाइड करावं लागेल CHOच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये CHOचे सॅलरीचं पॅकेज आपण बघूयात आता रिक्वायरमेंटनुसार. CHO ऑफिसरची फर्स्ट म्हणजे पोझिशन जर पहिली असेल आपली तर ट्रेनिंग पिरियडमध्ये आपल्याला 20,000 भेटेल आणि आफ्टर पोस्टिंगनंतर आपल्याला 35,000 सॅलरी भेटेल. असं आपल्याला टोटल सॅलरी पडते हे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पेमेंटमध्येच त्यांनी मंथली 5 इयर्सचं असतं ते प्लॅन त्यांचं. 25,000 पेमेंट असतो आपल्याला. त्याच्यानंतर 18,750 हे पर पे असतं आपल्याला बँडवरती त्यांच्या, जे आपण सर्वे वगैरे करूत ना त्याच्यानुसार ते सॅलरी आपल्याला त्या ठिकाणी पडते. आणि 10,000चं हे बेसिक्स आपल्याला स्टायफंड देतात ते 6 महिन्याला. 6 महिने आपली ट्रेनिंग घेण्यात येतात त्याच्यामध्ये. याच्यामध्ये जॉबची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आपण ती बघूयात आता सध्या. याच्यामध्ये नाही का नॅशनल प्रोग्राम्स आपल्याला ॲडवाईस करावं लागतात. हेल्थ अँड वेलनेस ॲक्टिव्हिटी हे सेंटर पण अप्लाय करावं लागतं. हेल्थ एज्युकेशन द्यावं लागतं पेशंटला, फॅमिली प्लॅनिंगचं, मॅटर्नल, चाइल्ड हेल्थ हे सगळं सांगावं लागतं. त्या ठिकाणी हेल्थ अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज पण सांगावं लागतं. प्रिव्हेटिव्ह, प्रॉमोटिव्ह, क्युरेटिव्ह केअर आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून सॉर्ट ऑफ करायचं असतं. नंतर आयडेंटिफिकेशन ह्याच्यामध्ये नाही का डेंजरस जे कोणते साईन असतात पेशंटला ते चेकआउट करून एका रेफरल देण्यासाठी आपण दिलं पाहिजे. त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट हे आपल्याला व्यवस्थित डिस्पोजल करता आला पाहिजे. इन्फेक्शन कंट्रोलची ही पॉलिसी आपण मेंटेन केली पाहिजे. सुपरविजनची याच्यामध्ये हेल्थ वर्कर, मॅटर्नल चाइल्ड हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग अँड न्यूट्रिशनल रिलेटेड सर्व्हिस म्हणजे सर्वे आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. ह्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सांगितलेले फॉर्म आपण कसं फिलअप करायचं आहे, रजिस्ट्रेशन वगैरे ते ह्या ठिकाणी 328 पोस्ट आहेत आणि हे फॉर्म आपल्याला फिलअप करायचं आहे. ह्या वेबसाईटवरती जाऊन आपण फिलअप करू शकतो. आणि रजिस्ट्रेशन हे 1 टाईमच होणार आहे आणि ऑनलाईन प्रोसिजर आहे, तर व्यवस्थित आपण हे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीने ही आपली आजची जॉबची रिक्वायरमेंट होती CHOची. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.